तर ही जांभूळ आहे, जांभूळ सिलेक्शन 1 म्हणून याचं नाव आहे, कृष्णा नाव दिलेला. आपल्या KVK बारामतीची हायब्रिड व्हरायटी आहे. याचं वैशिष्ट्य असं की याला हिवाळी बार लागतो, म्हणजे याचा मार्च एप्रिलमध्ये हार्वेस्टिंग येते. रेग्युलर लोकल व्हरायटीचं बारडोलीचं वगैरे कसं होते, जून जुलैमध्ये हार्वेस्टिंग येते, त्यामुळे ते पावसाळ्यात सापडते. हे पावसाळ्याच्या 3 महिने अगोदर याचं मार्च एप्रिलमध्ये हार्वेस्टिंग असल्यामुळे ना हे पावसाळ्यात सापडत नाही. याला अळीचा म्हणा किंवा फळमाशीचा म्हणजे फ्रूट फ्लाय याचा त्रास होत नाही, म्हणजे त्यामुळे जे डॅमेज होते ते वाचते. आणि याचा आणखी विशेष म्हणजे याची हाईट, याची 15 ते 20 फूट याची हाईट मेंटेन केली जाते. वर्षातून एकदा याची प्रुनिंग म्हणजे छाटणी घेतली जाते. डाळिंबाला आपण घेतो त्याची छाटणी घेतली जाते. त्यामुळे याची हाईट कमी असल्यामुळे याचा जो फ्रेम आहे तो खाली मेंटेन केला जातो, त्यामुळे तुम्हाला हार्वेस्टिंग करायला म्हणजे डायरेक्ट काढायला हाताने सोपं जाते. दुसरं म्हणजे याची बेरी याची मीडियम साईज राहते, 30 ते 40 ग्रामची साईज राहते त्या बेरीची. त्यामध्ये पल्प साईज जास्त असतो आणि त्याचे जे आतली सीड असते ते छोटं असते, त्यामुळे पल्पचं वेट किंवा क्वांटिटी म्हणता येते जास्त येते. आणि नंतर याची रोप तुम्हाला अगर पाहिजे असेल तर आपल्या इथं साईडला नर्सरी आहे म्हणजे रोपवाटिका आहे, तिथं तुम्हाला रोपं मिळून जातील. साधारण 300 ते 500 रुपयाला तुम्हाला रोप मिळेल एका झाडाचं. म्हणजे 5 ते 6 महिन्याचं रोप असेल ते 2-2.5 फुटाचं ते मिळून जाईल तुम्हाला. याचं उत्पादन किती मिळेल? याचं उत्पादन साधारण लावल्यापासून 3.5 वर्षानंतर याला पहिला बार येतोय आणि याला पहिल्या वर्षी साधारण 30 ते 35 किलोचं उत्पादन येते. पुढं 60 ते 70 किलो त्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या तोड्याला उत्पादन मिळून जाईल. साधारण एका एकरी तुम्हाला 75 ते 80 झाडं रोपं बसून जातील. 20 बाय 25 किंवा 25 बाय फूट अंतर घेतलं जातं.